केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनीच दिले होते असा थेट आरोप विरोधकांनी लावून धरलाय. गेल्या 4 दिवसांपासून विरोधकांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पोलीस कारवाईमध्ये एका विद्यार्थ्याचा डोळा गेला तर कुणाचा कान आणि हात निकामी झाला. या गंभीर आणि अमानुष कारवाईला थेट गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप खरगेंनी केलाय. अमित शहा यांच्याकडे कसलंच उत्तर नाही. जिंदा तिलिस्मात प्रमाणे नड्डा आणि इतरांना पाठवून देतात. मल्लिकार्जुन खरगेंनी उडवली शहा यांची खिल्ली. राज्यसभेत पेपरफुटी विरोधी विधेयक मांडलं जात असतानाच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर आणि लाठीमारावर गृहमंत्र्यांनी अद्याप मौन का बाळगलंय असा सवाल करत खरगे यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. और हमारे होम मिनिस्टर भी नहीं हो रहे क्योंकि यहाँ पर दिल्ली में ही इतनी गड़बड़ हो रही है और आप होम मिनिस्टर हो, लॉ एंड ऑर्डर देखते हो, इतना होने के बावजूद भी गड़बड़ी होने के बाद आपका मुंह भी नहीं खुल रहा. क्या कोई स्टिच कर दिया क्या? मुंह को बंद कर दिया? बोलना चाहिए था खुलकर. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत खरगे म्हणाले, गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर ते विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराचं आणि अश्रुधुराच्या वापराचं समर्थन करू शकत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खरगे यांनी केली. अमित शहा यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. जेव्हा जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा ते सर्व आजारांवर एकच उपाय असलेल्या जिंदा तिलिस्मात या औषधाप्रमाणे जेपी नड्डा किंवा इतर नेत्यांना पुढे करतात असा टोलाही खरगे यांनी शहा यांना राज्यसभेत लगावला. हर बीमारी को जिंदा तिलिस्मात, फीवर आने दो जिंदा तिलिस्मात, और कोई को बुखार आ गया वो जिंदा तिलिस्मात, अच्छा खांसी आ गई जिंदा तिलिस्मात, उसका नाम ही जिंदा तिलिस्मात. हर कौन सी बीमारी आने दो, लोग हैदराबाद में वो जिंदा तिलिस्मात ही देते थे साहब. तो वैसा इनके पास कोई नहीं, लेकिन हमेशा सारी बात नड्डा साहब को लगा देते हैं. वो नड्डा साहब हर चीज का वो निभाते हैं. और उसके बाद अब जितेंद्र सिंह आए, हर चीज को उनको आगे करते हैं. गृहमंत्र्यांचे या मुद्द्यावर मौन का आहे? गृहमंत्रीजी, तुमचं तोंड कुणी शिवलंय का असा सवाल त्यांनी केला. खरगे यांच्या या विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला, ज्यामुळे राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यसभेत अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्र्यांच्या मौनावर बोट ठेवत थेट प्रश्न विचारला. जंतर मंतर इथे विरोधकांच्या चलो संसद या मोर्चा दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत खरगे यांनी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दात ताशेरे ओढले. देशभरातून आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष पद्धतीनं कारवाई केली जाते. पोलीस कारवाईत एका विद्यार्थ्याचा डोळा गेला तर कुणाचा कान आणि हात निकामी झाला. या गंभीर आणि अमानुष कारवाईला थेट गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असंही खरगे यांनी राज्यसभा सभागृहात शहा यांना सुनावलं. किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा, इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है. आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते. एक दिन हम बाहर खींच कर आएंगे. खरगे यांच्या भाषेवर आक्षेप घेत ती असंसदीय असल्याचा पलटवार भाजप नेत्यांनी केला. यावर स्पष्टीकरण देताना खरगे म्हणाले की आपल्या विधानाचा विपर्यास केला जातोय. मी कोणतीही असंसदीय भाषा वापरलेली नाही. बंद खोलीत बसलेल्या गृहमंत्र्यांना मला सांगायचंय की ते जास्त काळ लपून राहू शकत नाही. मी त्यांना वैयक्तिकरित्या बाहेर ओढून काढेन असं म्हटलेलं नाही. तर या देशातील जनशक्ती म्हणजेच नागरिक, विद्यार्थी
आणि महिला गृहमंत्र्यांना सभागृहात येऊन उत्तर देण्यास भाग पाडतील असं आपण म्हणाल्याचं खरगे यांनी सांगितलं. मैं कभी अनपार्लियामेंट्री वर्ड इस्तेमाल नहीं किया. मैंने यही कहा, हम बोले तो जनशक्ति, जन लोग, विद्यार्थी, महिला, ये लोग. मैं नहीं ऐसा जाके मैं खींच लेके आता हूं नड्डा साहब को, होम मिनिस्टर को, ये नहीं बोला. मेरा कहना यह है कि ये जनशक्ति आपको खींच के लाएगी. संसदेत सार्वजनिक सुधारणा विधेयक मंजूर करून घेताना विरोधकांनी सरकारला केवळ कायद्याच्या तांत्रिक बाजूवर अडकवलं नाही, तर नैतिकता आणि गृह मंत्रालयाची उत्तरदायित्वाची जबाबदारी समोर आणून थेट अमित शहा यांना लक्ष्य केलंय. आगामी काळातील निवडणुका आणि देशातील तरुण मतदारांचा वाढता रोष पाहता विरोधकांकडून पेपर फुटीच्या मुद्द्याला आता अत्यंत आक्रमक राजकीय वळण मिळू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.